Today we discuss in the topic that is the solutions. The next article, and that one is nothing but the solubility of gas in liquid. Okay. In last lecture we discussed that is the solubility of a substance that is the solid in liquid. म्हणजे आपण त्याच्यामध्ये NaCl चे एक्झाम्पल घेतलं होतं. समजून चला फॉर एक्झाम्पल आपण इथं NaCl हा सोल्यूट म्हणून वापरला होता. इथं आपण वॉटर सॉल्व्हंट म्हणून वापरलं होतं. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात तिथं आपण घेतलेलं सॉलिड इन लिक्विड. ॲट दॅट टाइम यू कॅन डिस्कस अबाउट व्हॉट इज द इफेक्ट ऑफ टेम्परेचर अँड व्हॉट इज द इफेक्ट ऑफ प्रेशर. You know very well, in case of solid in liquid, as the temperature increases, the solubility is also increases. Correct? पण आपण दोन एक्झाम्पल घेतली होती, आठवत असतील तर बघा. नंबर फर्स्ट वन इज नथिंग बट द सोडियम सल्फेट अँड सेकंड वन इज नथिंग बट द सेरिक सल्फेट. दीज आर द टू सॉल्ट्स which can be having the as temperature increases solubility decreases. correct? आणि त्याच्यानंतर मग आपण आणखीन एक एक्झाम्पल घेतलं, दॅट इज नथिंग बट द इफेक्ट ऑफ प्रेशर. इफेक्ट ऑफ प्रेशर याच्या बाबतीमध्ये अजिबात नाहीये. देर इज नो इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन द सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड इन लिक्विड. हे आपलं झालेलं आहे. बरोबर. आता आपल्याला नेक्स्ट आर्टिकल घ्यायचं अँड इम्पॉर्टंट आर्टिकल ऑफ दिस टॉपिक अँड दॅट वन इज नथिंग बट द सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड आहे आपल्याला. म्हणजे आता गॅस इन लिक्विड साठी आपल्याला एक्झाम्पल आठवतंय का बघा. सगळ्यात चांगलं एक्झाम्पल कोणतं आहे तर दॅट वन इज नथिंग बट द सॉफ्ट ड्रिंक्स, या यू कॅन से दॅट आर नथिंग बट द कोल्ड ड्रिंक्स. ओके. आता कोल्ड ड्रिंक मध्ये काय केलं जातं आपल्याला माहिती आहे. समजून चला फॉर एक्झाम्पल यू कॅन टेक द एक्झाम्पल ऑफ थम्सअप या पेप्सी या कोला लाईक दॅट वन. स्प्राइट इज ऑल्सो देअर. when you can consider in these soft drinks or cold drinks, what happens here, that are nothing but the carbonated water. These are the carbonated water. आता what is the meaning of the carbonated water? That one is nothing but the carbon dioxide which can be dissolved in a water under a pressure. That is the carbon dioxide plus water. So this mixture, this carbon dioxide gas which can be dissolved in a water under a pressure, at that time it is called as the carbonated drink. या यू कॅन से कार्बोनेटेड वॉटर. हे आपल्याला याच्यासाठी एक्झाम्पल झालं गॅस इन लिक्विड साठी. बरोबर आहे. मग आता त्याच्यामध्ये आपल्याला दोन पॉइंट्स घ्यायचे आहेत. नंबर फर्स्ट वन, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड and what is the effect of pressure on the solubility of gas in liquid. That effect of pressure is called as the Henry's law. See one by one. So first we can discuss about the effect of temperature. Okay. आता effect of temperature जर आपल्याला घ्यायचं आहे on the solubility, लक्षात घ्या, of a gas in liquid. तुम्ही एक काम करा ना बाळांनो, जरा थोडंसं लक्ष देताय का बघा. एक साधं एक्झाम्पल घ्या. आपण जर समजून चला एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गेलो आणि आपल्याला कोल्ड्रिंकची ऑर्डर करायची आहे, तर कोल्ड्रिंकची ऑर्डर करत असताना तुम्ही काय म्हणता की त्या वेटर असेल त्याला म्हणता मला चिल्ड कोल्ड्रिंक दे, एकदम एकदम थंड पाहिजे. कारण कदाचित समर सीझन मध्ये आपण जास्त हे घेतो. बरोबर आहे. समर सीझन मध्ये तुम्ही बाहेरून दमून गेला असता, ऊन असतं बाहेर, तुम्हाला थंड अगदी कोल्ड्रिंकची गरज असते. मला एक सांगा, आपण असं का नाही करत रे, एखादं हॉट कोल्ड्रिंक घेऊया. समजून चला फॉर एक्झाम्पल आपण एखादी जर कोल्ड्रिंकची अशी बॉटल घेतली, साधं एक्झाम्पल घेतो मी, रफ डायग्राम काढतो. ठीक आहे. आणि या कोल्ड्रिंकच्या बॉटलमध्ये आपल्याला माहिती आहे की इथं असं आपण एक समजून चला असं झाकण लावलेलं आहे आणि याच्यामध्ये इथपर्यंत असं कोल्ड्रिंक भरलेलं असतं. तुम्ही कधी बघा कोल्ड्रिंकच्या बॉटलमध्ये थोडी का होईना वर अशी जागा असते. कारण का तर टू धिस वॉटर, या यू कॅन से टू धिस लिक्विड, द कार्बन डायऑक्साइड विच कॅन बी डिझॉल्व्ड, ओके, इन दिस गिवन लिक्विड या इन अ वॉटर. व्हॉट हॅपन्स हियर? Suppose for example if this bottle which can be put in a high temperature, आपण जर ती बाहेर क्रेट मध्ये ठेवली जाते, बरोबर आहे का नाही, आणि ती बाहेर क्रेट मध्ये जर ठेवली जात असेल तर तिथलं टेम्परेचर, नॉर्मल टेम्परेचर आहे आपलं, ते जर जास्त असेल तर मग मात्र याच्यामधला जो कार्बन डायऑक्साइड आहे तो कार्बन डायऑक्साइड बघा मी काय म्हणतो, इथून रिलीज होऊन तो कार्बन डायऑक्साइड कुठं येतो, इथं येतो. दीज आर नथिंग बट द कार्बन डायऑक्साइड मोलिक्युल्स. ओके. आपण हे इथं आणले. कधी टेम्परेचर जास्त झालं तर ते बाहेर नाही गेलं. लक्षात घ्या, का तर वर झाकण आहे ना बाळांनो इथं. म्हणजे इथं जे रिकामी जागा आहे का नाही त्याच्यामध्ये तो गॅस काय झाला, जाऊन बसला. लक्ष देताय का बघा. आता जर का तुम्ही तीच बॉटल जर फ्रीजिंग कंडिशनला ठेवली, रेफ्रिजरेशनला ठेवली, तर काय होतं, फेन अगेन ॲज द टेम्परेचर डिक्रीजेस दिस कार्बन डायऑक्साइड कॅन बी डिझॉल्व्ड इन दिस वॉटर. म्हणजे टेम्परेचर जर कमी केलं तर कार्बन डायऑक्साइड इथं गेला, टेम्परेचर वाढवलं तर कार्बन डायऑक्साइड इथं गेला ह्या रिकाम्या जागेमध्ये. याचा अर्थ काय झाला की जसं जसं टेम्परेचर वाढवल तसा इथला कार्बन डायऑक्साइड रिलीज होतोय ना बाळांनो. बरोबर आहे की नाही, रिलीज झाला. म्हणजे कार्बन डायऑक्साइडची सोल्युबिलिटी
कमी झाली, लक्षात घ्या. म्हणजे when you can consider as the temperature increases the solubility of that gas in a liquid goes on decreases. टेम्परेचर जेवढं वाढवाल तेवढी सोल्युबिलिटी काय होणार आहे, गॅस इन लिक्विड कमी कमी होणार आहे, लक्षात घ्या. अँड ॲज द टेम्परेचर डिक्रीजेस, टेम्परेचर कमी केलं तर सोल्युबिलिटी ऑफ दॅट गॅस इन अ गिव्हन लिक्विड गोज ऑन इनक्रीजेस. म्हणजे टेम्परेचर इनक्रीजेस, solubility decreases, temperature decreases, solubility increases. That is nothing but you can in short you can say here solubility is inversely proportional to temperature in a case of gas in liquid. हे मिक्सचर महत्वाचं आहे, लक्षात घ्या. इथं जो टाइप ऑफ सोल्युशन आहे ना तो महत्वाचा आहे. दॅट इज नथिंग बट द गॅस इन लिक्विड. इन केस ऑफ गॅस इन लिक्विड सोल्युबिलिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. एक साधं एक्झाम्पल घ्या, समजून चला. फॉर एक्झाम्पल ज्या वेळेस आपण याचं एक्झाम्पल घेऊया, म्हणजे तुमच्या लक्षात येते का आणखीन बघा. आपण ह्याचं एक्झाम्पल घेऊया, पाण्यावरचं आपण एक्झाम्पल घेऊया. आणि इफ यू कॅन से हियर द ऑक्सिजन गॅस कॅन बी डिझॉल्व्ड इन वॉटर. आपल्याला माहिती आहे पाण्यामध्ये मासे वगैरे असतात किंवा ॲक्वेटिक ॲनिमल्स असतात आणि ते काय करतात, पाण्यामधला डिझॉल्व्ह झालेला ऑक्सिजन ब्रीदिंगसाठी वापरतात, बरोबर आहे. मला एक सांगा, समजून चला फॉर एक्झाम्पल अशी कंडिशन असेल, एकदम असं उन्हाळा असेल, समर सीझन असेल, तर पाण्यामधले मासे तुम्हाला वर सरफेसला नाहीत भेटत, ते खाली जाऊन बसतात, बॉटमला जातात. का खाली बॉटमला जातात रे? कारण का वर काय त्यांना आले ऊन लागतंय का? अजिबात नाही. ऍक्च्युली काय होतं, जर का ते सरफेस लेवलला आले तर उन्हामुळं, टेम्परेचर वाढल्यामुळं पाण्यामधला जो ऑक्सिजन आहे तो काय होऊन जातो, वेपराइज होऊन जातो. म्हणजे त्याची डिझॉल्युशनची कॅपॅसिटी आहे किंवा त्याची जी सोल्युबिलिटी आहे ती कमी झाली. म्हणजे त्या माशांना वरच्या सरफेसला ऑक्सिजन मिळत नाही, म्हणून ते मासे काय करतात, खाली बॉटमला जाऊन बसतात. लक्ष द्या. म्हणजे इथं खाली बॉटम मध्ये टेम्परेचर कमी आहे ना, तर कदाचित तिथं ऑक्सिजनची सोल्युबिलिटी जास्त असणार आहे. म्हणजे व्हेन यू कॅन कन्सिडर ॲट द टेम्परेचर इन्क्रीजेस द सोल्युबिलिटी ऑफ दॅट गॅस इन अ लिक्विड विच कॅन बी गोज ऑन, दॅट इज द डिक्रीजेस. टेम्परेचर इन्क्रीज झालं, सोल्युबिलिटी काय होणार आहे बाळांनो, कमी होणार आहे. हे पहिल्यांदा क्लिअर करून घ्या. लक्ष देताय का बघा. जनरली जर का तुम्ही विचार केला तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, दॅट कार्बन डायऑक्साइड विच कॅन बी डिझॉल्व्ड इन अ वॉटर, what I say, having the greater solubility as compared to the oxygen. Oxygen can be having if you can say the less value, yeah, you can say minimum solubility of that oxygen in a water. Oxygen जास्त dissolve होत नाही, पण oxygen can be dissolved, what I say, yeah, mix up with hemoglobin in a blood. कारण का, जर तुम्ही हिमोग्लोबिन घेतलं आणि त्याच्यामध्ये जर ऑक्सिजन टाकला तर मात्र तुम्हाला इथं हिमोग्लोबिनचं आणि ऑक्सिजनचं कंपाऊंड मिळतं, HbO8. इथं 4 टाइम्स घ्या, 4 मॉलिक्युल्स. लक्ष देताय का बघा. म्हणजे इथं का नाही, देर इज द बॉन्डिंग बिटवीन ऑक्सिजन अँड हिमोग्लोबिन. इट इज अ व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग बॉन्डिंग. देअरफॉर द ऑक्सिजन कॅन बी इझिली डिझॉल्व्ड इन अ हिमोग्लोबिन. आलं लक्षात. पण तोच ऑक्सिजन जर पाण्यामध्ये गेला तर मात्र त्याची डिझॉल्युशनची किंवा सोल्युबिलिटीची कॅपॅसिटी बाळांनो कमी आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की इन केस ऑफ अ गॅस इन लिक्विड द सोल्युबिलिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. हा पॉइंट आपल्याला महत्वाचा आहे. इथपर्यंत आयडिया क्लिअर झाली, लक्ष देतोय का बघा. ओके, आता नंबर नेक्स्ट वन अँड द इम्पॉर्टंट पॉइंट ऑफ दिस टॉपिक, दॅट इज द इफेक्ट ऑफ अ प्रेशर ऑन सोल्युबिलिटी ऑफ अ गॅस इन लिक्विड. इफेक्ट ऑफ प्रेशर आपल्याला घ्यायचं आहे, लक्षात घ्या. अँड दॅट इज द इफेक्ट ऑफ प्रेशर on the solubility of a gas in liquid. It is called as the Henry's law. Henry, it is the name of the scientist, which can be gives an idea about the relation between solubility and pressure of a gas in liquid. Okay, मी सारखं तुम्हाला गॅस इन लिक्विड का म्हणतोय तर ते तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे, कारण आपल्याकडे 2 टाइप्स आहेत, सॉलिड इन लिक्विड आणि गॅस इन लिक्विड. सॉलिड इन लिक्विडला तुम्ही प्रेशरचा इफेक्ट घेतला तर देर इज द नो इफेक्ट ऑफ द सोल्युबिलिटी ऑन, that is there is the no effect of pressure on solubility of that solid in liquid. का तर solids are not compressible, पण गॅसच्या बाबतीमध्ये तिथं इफेक्ट आहे. ओके, आता सी 1 by 1 समजून चला. फॉर एक्झाम्पल मगाचंच आपण एक्झाम्पल इथं घेऊया. मगाशी आपण काय केलं, टेम्परेचरच्या बाबतीमध्ये घेतलं. लक्षात घ्या, ही कोल्ड्रिंकची बॉटल आहे. आता मला एक सांगा, तुम्हाला माहिती आहे की जर का कोल्ड्रिंकची एकदम चिल्ड बॉटल घेतली, तुम्ही एकदम कमी टेम्परेचरची बॉटल घेतली आणि जर का समजून चला हे झाकण तुम्ही ओपन केलं,
लक्ष देतंय का बघा, नाही का आपण ओपनर असं झाकण काढतो, ते जर ओपन केलं तर सगळा याच्यामधला गॅस असा फसफसून बाहेर येतो. म्हणजे थोडक्यात याच्यातून अशी इफरन्सेस बाहेर येतात, बरोबर आहे. आणि ते इफरन्सेस कोणत्या गॅसचे असतात, तर दॅट आर नथिंग बट द कार्बन डायऑक्साइड. म्हणजे मला एक सांगा, जर का तुम्ही चिल्ड बॉटल घेताय आणि प्रेशर रिलीज केलं की बरोबर याच्यामधला जो डिझॉल्व झालेला कार्बन डायऑक्साइड आहे तो पण रिलीज झाला. म्हणजे प्रेशर कमी केलं की सोल्युबिलिटी कमी झाली, का तर तो निघून गेला ना. लक्षात आलं का बघा. आणि तेच जर समजून चला, फॉर एक्झाम्पल बाळांनो, तुम्ही इथं जर का समजून चला असं झाकण लावलेलं आहे, तर मग मात्र प्रेशर तुम्ही वाढवताय. जेवढं प्रेशर जास्त द्याल तेवढा कार्बन डायऑक्साइड काय होणार आहे, त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात डिझॉल्व्ह होईल. बरोबर आहे. साधं एक्झाम्पल आहे, सॉफ्ट ड्रिंकचं एक्झाम्पल सगळ्यात चांगलं आहे, तुम्हाला खरं सांगतो दोन्हीसाठी. म्हणजे तुम्ही प्रेशर इन्क्रीज करताय, सोल्युबिलिटी इन्क्रीज होते. प्रेशर डिक्रीज करताय, सोल्युबिलिटी डिक्रीज होते. दॅट इज नथिंग बट देर इज द डिरेक्टली प्रोपोर्शन बिटवीन द सोल्युबिलिटी अँड प्रेशर. लक्षात आलं का बघा. म्हणजे व्हेन यू कॅन कन्सिडर हियर ॲट अ गिव्हन टेम्परेचर द सोल्युबिलिटी इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रेशर, what I say here, which can be acted on that solution, and that one is called as the Henry's law. 2 मार्काला क्वेश्चन आपल्याला येईल, स्टेट अँड एक्सप्लेन हेनरीज लॉ, किंवा एका मार्काला स्टेटमेंट विचारतील, स्टेट हेनरीज लॉ. व्हॉट इज द हेनरीज लॉ, तर पहिल्यांदा लक्षात घ्या बाळांनो, हेनरीज लॉ मध्ये तुम्ही कोणाचं रिलेशन सांगताय, तर सोल्युबिलिटी आणि प्रेशर. कोणाच्या बाबतीमध्ये, हे महत्वाचं आहे, गॅस इन लिक्विड मध्ये. लक्षात आलं का बघा. म्हणून हेनरी लॉचा स्टेटमेंट लिहिताना एकच सेंटेन्स महत्वाचा आहे, हेनरीज लॉ इज स्टेटेड ॲज ॲट अ गिव्हन टेम्परेचर. मी ॲट अ गिव्हन टेम्परेचर का म्हणतोय, तर टेम्परेचरचा पण त्याला रेफरन्स आहे म्हणून म्हणतोय. हेनरीज लॉ is stated as at a given temperature the solubility of a gas, लक्षात आलं का बघा, the solubility of a gas is directly proportional to its pressure which can be acted on that solution. म्हणजे त्या सोल्युशनवर जे ऍक्टेड केलेलं जे प्रेशर आहे त्याच्यामध्ये जे डायरेक्ट प्रपोर्शन आहे त्याला म्हणायचं हेनरीज लॉ. इथपर्यंत आयडिया क्लिअर. म्हणजे आपल्याला याच्याप्रमाणे ह्या दोन्हीमध्ये हेनरीज लॉ पण आपल्याला लक्षात आला बाळांनो. समजतंय का बघा. ओके. आता हेनरीज लॉ मध्ये काय करायचं सांगतो तुम्हाला, समजून चला. अकॉर्डिंग टू हेनरीज लॉ द सोल्युबिलिटी इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर, असं मी म्हटलं. इट्स ओके. You know very well what is the solubility. Actually it is nothing but the molar concentration of that substance in a given solution, and which can be having the unit, it is nothing but the moles per dm cube. बरोबर आहे. किंवा नुसतं कॅपिटल एम लिहिला तरी चालेल, मोलार कॉन्सन्ट्रेशन. आता S is directly proportional to P आहे, म्हणजे इथे इक्वेलिटी साइन आपण घेतो, दॅट इज द सोल्युबिलिटी इज डिरेक्टली is equal to K into P. K is nothing but the proportionality constant, and if it is the Henry's law, it can be represented as KH. What is the KH? That is nothing but the proportionality constant of Henry's law, किंवा it is called as the Henry's constant. लक्षात आलं का बघा. म्हणजे S is equal to KH इंटू P. बरोबर आहे. मग KH म्हणजे काय आला, हेनरीज कॉन्स्टंट आला. मग जर मी आता इथं KH इज इक्वल टू घेतलं तर बाळांनो काय येईल मला सांगा, S अपॉन P येईल. बरोबर आहे. S म्हणजे काय, सोल्युबिलिटी. P म्हणजे काय, प्रेशर. सोल्युबिलिटीचं युनिट काय आहे रे, तर दॅट वन इज नथिंग बट द मोल्स पर डीएम क्यूब. बरोबर. प्रेशरचं युनिट काय, तर प्रेशरची 2-3 युनिट्स आहेत आपल्याला माहिती आहे. नंबर फर्स्ट वन, दॅट वन इज नथिंग बट द ॲटमॉस्फिअर. तुम्हाला झालेलं आहे, लक्षात घ्या, हे युनिट तुम्हाला माहिती आहे, ॲटमॉस्फिअर. आता आपल्या सिलेबसला आणखीन एक युनिट आले, दॅट इज नथिंग बट द बार. हे पण 11वीला झालंय तुम्हाला. बार हे सुद्धा काय, प्रेशरचं युनिट आहे. आणखीन एक युनिट आहे, दॅट वन इज नथिंग बट द न्यूटन पर मीटर स्क्वेअर, या यू कॅन सी इट इज ऑल्सो कॉल्ड एज द पास्कल. लक्ष देताय का बघा. ओके. न्यूटन पर मीटर स्क्वेअर और पास्कल, दोन्हीचा अर्थ एकच येत आहे. ठीक आहे. आता आपल्याला समजून चला, जर का ॲटमॉस्फिअर आणि बार मधलं पाहिजे असेल तर थोडंसं लक्षात घ्या. जर का तुम्ही 1 ॲटमॉस्फिअर घेतलं, लक्षात येत आहे, तर आता बारचं कसं येतं, तर दॅट वन इज नथिंग बट 1 बार इज इक्वल टू 1 इंटू, हे आलं 1.013 ॲटमॉस्फिअर. लक्षात घ्या. म्हणजे ॲटमॉस्फिअरला कितीनं मल्टिप्लाय करायचं, तर 1.013 मल्टिप्लाय करायचं.
हे कन्व्हर्जन लक्षात असू दे, दॅट इज इक्वल टू बार. कारण का, कधी लक्षात घ्या, ॲटमॉस्फिअर हे कमी आहे आणि बार हे जास्त आहे. ऍक्च्युली जास्त फरक नाहीये. 1 बार म्हणजे आता इथं किती मला सांगा, 1.013 ॲटमॉस्फिअर, दॅट इज इक्वल टू 1 बार. म्हटलं तर हे पण 1च येते, पण हा पुढचा पॉइंट फ्रॅक्शन आहे, तोही महत्वाचा आहे. आणि म्हणून पहिल्यांदा क्लिअर करा, 1 बार इज इक्वल टू 1.013 ॲटमॉस्फिअर. इथपर्यंत आयडिया क्लिअर. आता जर का मी हे प्रेशर ॲटमॉस्फिअर मध्ये घेतलं, बरोबर, तर मग मात्र KH म्हणजे हेनरीज कॉन्स्टंटचा युनिट काय येईल, तर इट इज नथिंग बट मोल्स पर DM क्यूब पर ॲटमॉस्फिअर असं युनिट येईल. जर याच्या ऐवजी जर का मी प्रेशर बार मध्ये घेतलं, लक्षात येतंय का बघा, तर मग मात्र युनिट काय येईल, तर दॅट वन इज नथिंग बट द मोल्स पर DM क्यूब पर बार. So when you can consider these are the units for Henry's constant. Okay. आता गंमत अशी आहे, समजून चला. फॉर एक्झाम्पल, एखाद्या वेळेस मला जर का एका मार्काला क्वेश्चन आला, डिफाईन हेनरीज कॉन्स्टंट. आता गंमत बघा, डिफाईन हेनरीज कॉन्स्टंट समजून चला, मी सांगितलं नाही, कन्सिडर करा, पण तुम्हाला तर लिहायचं आहे. तर हेनरीज कॉन्स्टंटची डेफिनेशन करताना हे बघा इथंच आहे, लक्षात घ्या बाळांनो. KH इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, तर हेनरीज कॉन्स्टंट इज इक्वल टू सोल्युबिलिटी अपॉन प्रेशर आहे. जर मी प्रेशर इज इक्वल टू 1 घेतलं, 1 बार घेतलं, प्रेशर इज इक्वल टू 1 बार घेतलं, तर याचा अर्थ काय आला रे, तर हेनरीज कॉन्स्टंट इज इक्वल टू सोल्युबिलिटी. बरोबर आहे. म्हणजे आता जरा थोडंसं लक्षात येतंय का बघा, मी असं म्हणतो, हेनरीज कॉन्स्टंट इज डिफाइन्ड ॲज द सोल्युबिलिटी ऑफ एनी गॅस इन अ लिक्विड. कारण हा शब्द महत्वाचा आहे, आपण स्पेसिफिक करतोय. हेनरीज कॉन्स्टंट इज डिफाइन्ड ॲज द सोल्युबिलिटी ऑफ अ गॅस इन लिक्विड ॲट 1 बार प्रेशर. लक्षात घ्या, प्रेशर आपण बार मध्ये घेतलंय म्हणून मी काय म्हटलं क्लिअर करा, म्हणजे इथंच तुमच्या लक्षात येत आहे. द कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ दॅट सबस्टन्स म्हणजेच गॅस, द कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ गॅस in a liquid at 1 bar pressure, that one is nothing but the Henry's constant. लक्षात आलं. म्हणजे हेनरीज कॉन्स्टंटची डेफिनिशन, हेनरीज लॉ. इथं तुम्हाला 2 मार्काला जर प्रश्न आला ना, स्टेट अँड एक्सप्लेन हेनरीज लॉ, तर बाळांनो हेनरीज लॉचं स्टेटमेंट लिहा, त्याच्या खाली लिहा अकॉर्डिंग टू हेनरीज लॉ S is directly proportional to P आणि मग S is equal to KH into P आणि त्याच्या पुढे फक्त लिहा since KH is equal to Henry's constant. That's all. बाकी आपल्याला काही घ्यायची गरज नाही. म्हणजे इथं आपण लिहू शकतोय की KH is equal to Henry's constant. एवढं तुम्ही लिहिलं तरी तुम्हाला 2 मार्क्स मिळणार आहेत. त्याचं युनिट हे तुम्हाला माहितीसाठी दिलंय, कारण न्यूमेरिकल मध्ये आपल्याला युनिट लागतं. म्हणजे आपल्याला न्यूमेरिकल्स पण आपण इथं क्लिअर करूया. इथपर्यंत आयडिया क्लिअर झाली. म्हणजे हेनरीज लॉ मी परत बोलतोय, कारण हा लॉ खूप महत्वाचा आहे. सोल्युबिलिटी इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर. इथपर्यंत आयडिया क्लिअर. ओके. आता नंबर नेक्स्ट थिंग, मग आता समजून चाला. याचा अर्थ असा झाला बघा, मी काय म्हटलं, एखाद्या गॅससाठी मी जर का KH ची व्हॅल्यू दिली, KH ची म्हणजे 1 बार प्रेशरला त्याची जी सोल्युबिलिटी आहे तो त्याचा काय झाला, हेनरीज कॉन्स्टंट आहे. पटतंय. म्हणजे त्याच प्रमाणात जर मी प्रेशर वाढवलं तर सोल्युबिलिटी त्या प्रमाणात वाढली पाहिजे. बरोबर आहे माझं. पण एक लक्षात घ्या, आपल्या सिलेबसला 2 एक्झाम्पल्स दिलेले आहेत. नंबर फर्स्ट वन इज द अमोनिया गॅस अँड सेकंड वन इज नथिंग बट द कार्बन डायऑक्साइड गॅस. लक्षात येतंय का बघा, अमोनिया अँड कार्बन डायऑक्साइड हे एक बोर्डाला येऊ शकतं बरं का, लक्षात घ्या. These 2 gases which cannot be obeys the Henry's law. थोडक्यात काय, तर त्यांचं प्रेशर वाढवल्यावर सोल्युबिलिटी वाढते, पण जी हेनरीज लॉ न पाहिजे ना त्याच्यापेक्षा जास्त सोल्युबल होतात ते. लक्षात घ्या. ओबे, डू नॉट ओबे म्हणजे काय, उलटा प्रयोग होत नाहीये. कारण का, तर इथं अमोनिया जर आपण वॉटर मध्ये डिझॉल्व केला ना बाळांनो, तर आपल्याला काय मिळतं, तर अमोनियम हायड्रॉक्साइड मिळतं, NH4OH. बरोबर आहे. आता हे NH4OH तुम्ही लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल, पण मी NH4OH च्या ऐवजी डायरेक्टली लिहितो. इथं काय मिळतं आपल्याला, तर दॅट इज द NH4 प्लस OH मायनस.
That one is nothing but when the ammonia gas which can be dissolved in water, at that time there is the ionic reaction can be formed, that is the ammonium ion and hydroxide ions which can be separated from each other. That one is nothing but the ammonia which can be dissolved to a greater extent in a water. That one is nothing but, according to Henry's law, what will be the solubility of ammonia in water? It can be having the greater solubility. म्हणून इथं अमोनिया हा हेनरीज लॉ ओबे करत नाही, कारण आपल्याला जेवढी आपण जे हेनरीज लॉने जे ठरवले त्याच्यापेक्षा त्याची सोल्युबिलिटी कशी आहे, जास्त आहे. इथपर्यंत आयडिया क्लिअर. नंबर नेक्स्ट, सेम कंडिशन कॅन बी हॅपन्स विथ कार्बन डायऑक्साइड ऑल्सो. ह्या दोन्ही रिएक्शन्स आपल्याला लिहिता आल्या पाहिजेत, लक्षात घ्या. आणि आयन इक्विलिब्रियम मध्ये ह्या रिएक्शन्स आपल्या ऑलरेडी झालेल्या आहेत बाळांनो. कार्बन डायऑक्साइड प्लस वॉटर घेतलं, मगाशी बोललो, इट इज नथिंग बट द कार्बोनेटेड ड्रिंक. कार्बोनेटेड म्हणजे काय, तर CO2 प्लस H2O घेतलं का नाही, तर बाळांनो इथं तयार होतं H2CO3, H2CO3. And this H2CO3, it is called as carbonic acid. H2CO3 ला काय म्हणायचं, कार्बोनिक ऍसिड. कार्बोनिक बर का, लक्षात घ्या इथं ए नाही, कारण का ऍक्च्युली आता रेफरन्स त्याचा येत नाहीये, पण मी मुद्दा म्हणून सांगतो, समजून चला. फॉर एक्झाम्पल जर का मी हे कंपाऊंड घेतलं आणि बेन्झिन रिंगला जर मी OH काढला, तर याला तुम्ही काय म्हणता, इट इज कॉल्ड एज द फिनॉल. लक्षात घ्या. ऍक्च्युली आता मला त्याचा रेफरन्स का घ्यायचा आहे, तर फिनॉललाच आणखीन एक नाव आहे, इट इज कॉल्ड ॲज कार्बोलिक ऍसिड. फिनॉलचं नाव आहे कार्बोलिक ऍसिड आणि इकडे H2CO3चं नाव आहे कार्बोनिक ऍसिड. आलं लक्षात. आता H2CO3 जर असेल तर दिस वन ऑल्सो अंडरगोज डिसोसिएशन विच कॅन बी प्रोड्युसेस 2H प्लस प्लस CO3 2-. म्हणजे अमोनिया अँड कार्बन डायऑक्साइड which can be dissolved in water to form these ionic reactions, and hence they can be having a greater solubility in a water. So this one, it is nothing but the Henry's law. इथपर्यंत आयडिया क्लिअर झाली बाळांनो. आता हेनरीज लॉशी रिलेटेड आपण एखादं न्यूमेरिकल घेऊया की जेणेकरून तुमच्या लक्षात यावं, बाकी काही नाही. ओके, न्यूमेरिकल आपल्याला 1-2 मार्काला विचारतात, लक्षात घ्या. अगदी सीईटीला जरी विचारलं तरी सुद्धा न्यूमेरिकल आपल्याला फटकन सोडवता आलं पाहिजे. ओके, आता पुस्तकातलं न्यूमेरिकल पटकन घेतो, जास्त वेळ नाही लावत. आपल्याला काय दिलंय बघा, मी पूर्ण न्यूमेरिकल लिहित बसत नाहीये. द सोल्युबिलिटी ऑफ नायट्रोजन गॅस इन वॉटर, म्हणजे आपल्याला गॅस दिलाय नायट्रोजन. ओके, इन वॉटर ॲट 25 डिग्री सेल्सियस, ॲट 25 डिग्री सेल्सियस. ओके, अँड 1 बार प्रेशर, अँड 1 बार प्रेशर. हे न्यूमेरिकल आपलं 31 पेजवरचं आहे, लक्षात घ्या. म्हणजे पेज नंबर 31 वर आपल्याला सॉल्व्ह करून दिलं आहे, ते फक्त तुम्हाला सांगतोय, लक्षात येते का बघा. ॲट 1 बार प्रेशर इज किती दिले आपल्याला, तर दॅट इज द 6.85 इंटू 10⁻⁻⁴. ओके, पुढे काय दिले आपल्याला, मोल्स पर DM क्यूब, मोल्स पर DM क्यूब. आता खाली काय लिहिले बघा, कॅल्क्युलेट हेनरीज लॉ कॉन्स्टंट. म्हणजे आपल्याला हेनरीज लॉ कॉन्स्टंट कॅल्क्युलेट करायचा आहे, KH कॅल्क्युलेट करायचं आहे. अजून काय दिलंय, मोलॅरिटी ऑफ नायट्रोजन गॅस नंबर 1 आणि नंबर 2 काय कॅल्क्युलेट करायचं आहे, तर मोलॅरिटी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन म्हणजे सोल्युबिलिटी ऑफ नायट्रोजन गॅस. ओके, डिझॉल्व्ड इन वॉटर अंडर द ॲटमॉस्फेरिक कंडिशन्स when partial pressure of nitrogen in atmosphere is 0.75 bar. ओके, आता जरा थोडंसं लक्ष देतंय का बघा बाळांनो. कसं माहितीये का, एक गोष्ट आपल्याला एक पॉइंट क्लिअर झाला पाहिजे. न्यूमेरिकल्स पहिल्यांदा वाचायला शिका. न्यूमेरिकल्स वाचल्यानंतर नेमकं कोणत्याला म्हणजे काय म्हणतो फॉर्म्युल्यावर आहे ते कळलं पाहिजे. आणि एकदा ते लक्षात आलं की मग व्हॅल्यू तुम्ही सबमिट केल्या, फॉर्म्युला आला ना, तुम्हाला सगळं सुटतं. तुमचा प्रॉब्लेम फॉर्म्युल्यात येतो, कुठं येत नाही ते, लक्षात आलं. आता आपल्याला एक कळलंय, काय दिलंय, नायट्रोजन गॅस ॲट 25 डिग्री सेल्सियस अँड ॲट 1 बार प्रेशर, 1 बार प्रेशर. त्याची आपल्याला सोल्युबिलिटी दिली. This one, it is the solubility. Yeah, you can say also concentration. 6.85 into 10⁻⁻⁴ moles per DM cube दिले, बरोबर आहे. आता हे कितीला आहे, 1 बार प्रेशरला आहे. बघा मी काय म्हणतो, मी अजून न्यूमेरिकल सोडवतच नाहीये. परत त्यांनी काय विचारलंय, कॅल्क्युलेट हेनरीज लॉ कॉन्स्टंट, बरोबर आहे. हेनरीज लॉ कॉन्स्टंट KH कॅल्क्युलेट करायचा माहिती आहे आपल्याला, त्याचा फॉर्म्युला काय अवघड नाही,
पण पुढे काय विचारलंय, कॅल्क्युलेट द मोलॅरिटी ऑफ नायट्रोजन या सोल्युबिलिटी ऑफ नायट्रोजन ऍट 0.75 बार प्रेशर. मी खरं सांगू तुम्हाला, माझं एक डोकं फटकन चाललं. 1 बार प्रेशर आहे तर ही सोल्युबिलिटी आहे. जरा लक्षात येतंय का बघा, इकडं 1 बार प्रेशर आहे तर ही सोल्युबिलिटी आहे. हिथं प्रेशर कमी झालं म्हणजे माझं उत्तर याच्यापेक्षा कमी आलं पाहिजे. का तर प्रेशर अँड सोल्युबिलिटी आर डायरेक्टली प्रोपोर्शनल विथ इच अदर. पटतंय का बाळांनो? म्हणजे एक लक्षात घ्या, मला जर काही एमसीक्यू सोडवायचा आहे ना तर कदाचित असं पण करतात की याच्यापेक्षा बरोबर एकच ऑप्शन कमीचा देतात, बाकीचे 2 जास्तीचा द्यायचा आणि एक परत आहे असाच ठेवायचा. कॅल्क्युलेशन करायला लागत नाही आपल्याला, आपल्याला म्हणजे काय म्हणतो त्याची ट्रिक आली पाहिजे. पण आता आपण पहिल्यांदा कशासाठी बघूया तर दॅट वन नथिंग बट फॉर बोर्ड एक्झाम. आता पहिलं कॅल्क्युलेशन नंबर फर्स्ट वन, KH हेनरीज लॉ कॉन्स्टंट इज इक्वल टू काय येतं तर दॅट इज द सोल्युबिलिटी अपॉन प्रेशर. किती सोपं दिले बघा. आता तुम्ही आता एक काम करा, सोल्युबिलिटी तुम्हाला दिली नायट्रोजनची किती आहे बाळांनो तर 6.85 इंटू 10⁻⁴ युनिट पण लिहूया आपण मोल्स पर डीएम क्यूब डिव्हायडेड बाय किती प्रेशरला दिलं 1 बार. बरोबर आहे, 1 बारला. म्हणजे आहे ते चालन, तिथंच सांगितलंय तुम्हाला 1 बार प्रेशरला जी सोल्युबिलिटी त्यालाच आपण त्याचा काय म्हणतो हेनरीज लॉ कॉन्स्टंट म्हणतो. म्हणजे इथं आपलं उत्तर किती आलं KH इज इक्वल टू 6.85 इंटू 10⁻⁴. आता युनिट काय येईल तर दॅट वन इज नथिंग बट द मोल्स पर डीएम क्यूब पर बार. लक्षात आलं का बघा. इथं तुम्ही कॅपिटल एम वापरला तरी चालेल, म्हणजे तुम्ही असं जरी लिहिलं असतं तरी चाललं असतं मोलार पर बार तरी चालेल. मोलार इज नथिंग बट द मोल्स पर डीएम क्यूब. ओके, झालंय आपलं. आता याच्यानंतर सेकंड कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला. काय करायचं तर ऍट 0.75 बार व्हॉट इज द सोल्युबिलिटी ऑफ नायट्रोजन इन अ गॅस. आता मला एक सांगा काय आहे रे आपल्याकडं, सोल्युबिलिटी इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे KH इंटू प्रेशर. बरोबर. आता सोल्युबिलिटी इज इक्वल टू KH किती दिलाय तर 6.85 इंटू 10⁻⁴. ओके, पाहिजे तर त्याचं युनिट आपण लिहूया, इकडं लिहूया जरा, मोल्स पर डीएम क्यूब पर बार. लक्षात आलं का बघा बाळांनो, पर डीएम क्यूब पर बार मल्टीप्लाइड बाय प्रेशर किती आहे रे तर 0.75 बार. म्हणजे बारला बार, हा बार मायनस कॅन्सल झाला. बरोबर आहे, म्हणजे राहिलं तुमचं मोल्स पर डीएम क्यूब. आता या दोघांचं तुम्ही कॅल्क्युलेशन करा, जी कॅल्क्युलेशन येईल त्याला युनिट काय येईल बाळांनो मोल्स पर डीएम क्यूब. संपलं काम. आता मला सांगा 0.75 मल्टीप्लाइड बाय 6.85 घेतलं तर साहजिकच 6.85 पेक्षा कमी येईल का नाही तुमचं उत्तर, कारण 1 असतं तर 6.85 आलं असतं. 0.75 घेतलं तर कमी येणार आहे. म्हणजे थोडक्यात याप्रमाणे न्यूमेरिकल्स आपल्याला जमली पाहिजेत. फक्त एक सांगतो जाता जाता, तिथं एक असा शब्द आला होता की पार्शियल प्रेशर ऑफ नायट्रोजन. लक्षात घ्या, कॅल्क्युलेट द पार्शियल प्रेशर. फक्त एकच हिंट देतो तुम्हाला, इन लास्ट इयर यू कॅन बी स्टडीड द स्टेट्स ऑफ मॅटर. And in that topic, states of matter, you can be already studied the Dalton's law of partial pressure. म्हणजे जर 2 किंवा 3 गॅसेस एकत्र असतील, लक्षात घ्या, तर प्रत्येक गॅसचं ठरलेलं जे प्रेशर आहे त्या सगळ्यांचं एकत्र केल्यावर टोटल सोल्युशनचं किंवा त्या टोटल गॅसचं प्रेशर मिळतं. तो पार्शियल प्रेशरचा जो डाल्टन्स लॉ आहे का नाही तेवढा बाळांनो बघून ठेवा, म्हणजे पार्शियल प्रेशर या शब्दाबद्दल तुमच्या मनात कुठलीही म्हणजे काय म्हणतो शंका राहणार नाही. आलं लक्षात. त्याचप्रमाणे पेज नंबर 31 वर किंवा त्याच्याशी रिलेटेड आणखी न्यूमेरिकल्स बघा, थोडीशी हेनरीज लॉवरची न्यूमेरिकल्स क्लिअर करा, महत्वाचे आहेत. इथं आपला सोल्युशनचा आता म्हणजे या टॉपिकला तुम्हाला सांगितले 2 पार्ट्समध्ये, पहिला पार्ट सोल्युशन आणि दुसरा क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज. इथं पहिला पार्ट आपला संपतोय सोल्युशन्स. आता नेक्स्ट मध्ये आपण काय करणार आहे क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीला सुरुवात करतोय. ओके, थँक्यू व्हेरी मच.